6 महिन्याची केलेली आहे आणि दंड देखील वाढवलेला आहे. त्यामुळे जर समजा कोणी व्यक्ती असा कृत्य केलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तहसीलदारांकडे जाऊन दाद मागू शकता. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला तुरुंगात जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. तसं जर ती व्यक्ती वारंवार करत असेल तर तुम्ही वारंवार जर तहसीलदारांना कळवलं तर त्या व्यक्तीला तहसीलदार किंवा पोलीस जे DYSP SP असतील ते त्या व्यक्तीला तडीपार सुद्धा करू शकतात. त्यामुळं जर कोणी तुमच्या बाजूने आदेश झालेला असताना जर कुणी असं करत असेल तर तुम्ही लगेचच तहसीलदारांकडे अर्ज करून तसा पंचनामा वगैरे तहसीलदार करून घेऊन त्याप्रमाणे प्रतिवादीला त्याबाबतची सजा देऊ शकता. तर अशाच कायदेशीर गोष्टींबाबतची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच यानंतरचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, जो आतापर्यंत आपण जे व्हिडिओ बनवले ते अर्जदारासाठी होते, ज्याचा रस्ता मोडलेला आहे.